जय हिंद मित्रांनो. तर या लेक्चरमध्ये आपण बँकिंग सिस्टीम, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोन्ही गोष्टी ज्या आहेत हे दोन महत्त्वाचे टॉपिक आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आरबीआयच्या बाबतीमध्ये आरबीआयची स्थापना कशी झाली, त्याचबरोबर आरबीआयच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता आणि आरबीआयचे कार्य कशा प्रकारे आहे ते बघणार आहोत. दुसरा मुद्दा याच्यामध्ये की पतनियंत्रण उपाय जे आहेत म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट असेल, त्याचबरोबर आणखी बघा भरपूर म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्याबरोबर मार्केट कशा प्रकारे ड्राईव्ह होतं आणि चलनवाढीवरती नियंत्रण करण्यासाठी आरबीआयचे वेगवेगळ्या प्रकारचे पतनियंत्रणाच्या ज्या रचना आहेत, जी इन्फॉर्मेशन आहे ते या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर भारतीय बँकिंग व्यवस्था जी आहे, इंडियन बँकिंग सिस्टीम कशा प्रकारे काम करते आणि बँकांचं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी म्हणजे अलीकडच्या बँकांचं राष्ट्रीयकरणापर्यंत संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या आरबीआय आणि बँकिंग या टॉपिकच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा थोडा इतिहास आपण बघू, याची स्थापना कशा प्रकारे करण्यात आली होती त्याच्याविषयी थोडक्यात आपण काय करणार आहोत तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक्झॅक्टली स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता बघा. एकूण 8 महत्त्वाचे उद्देश होते, ते 8 उद्देश पण आपण समजून घेऊ. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हस्तांतरासंदर्भातला कायदा 1948चा असेल. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याची का गरज होती ते बघायचं आहे. नंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, बँकिंग नियामक कायदा जो आहे 1949चा, त्याच्यामधल्या काही सेक्शन्सचा पण आपण काय करणार आहोत एक आढावा या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. चला आपण बघूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ज्या वेळेला 1933मध्ये बघा 1930 पासून 1932 पर्यंत गोलमेज परिषदा झाल्या होत्या. गोलमेज परिषदा, थोडे इतिहासाचा आढावा इथे देण्यात आलेला आहे. गोलमेज परिषदा जे झाल्या होत्या याच्यामध्ये भारतामध्ये एक घटनात्मक सुधारणा करण्यात यावी या उद्देशाने या गोलमेज परिषदा 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या बघा 3. तर याच्या परिषदा झाल्यानंतर 1933मध्ये घटनात्मक सुधारणेसंदर्भात एक श्वेतपत्रिका काढण्यात आली होती बघा, एक श्वेतपत्रिका आणि या श्वेतपत्रिकेमध्ये बघा देशासाठी एक काय असावी तर मध्यवर्ती बँक असावी अशा प्रकारची एक शिफारस पण करण्यात आली होती बघा. आणि ज्या वेळा हे श्वेतपत्रिकेमध्ये मांडण्यात आलं होतं त्या आधारावरतीच बघा 3 सप्टेंबर 1933 रोजी बघा जे केंद्रीय विधिमंडळ होतं, या केंद्रीय विधिमंडळामध्ये सेंट्रल वाटल्यास मराठीमध्ये लिहितो केंद्रीय विधिमंडळ जे होतं, या केंद्रीय विधिमंडळ कायदेमंडळ पण आपण म्हणतो, याच्यामध्ये एक विधेयक, एक बिल जे आहे हे बिल मांडण्यात आलं होतं. बिल किंवा आपण याला विधेयक पण म्हणतो. हे विधेयक 1933 रोजी 3 सप्टेंबर 1933 रोजी मांडण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेसंदर्भात तरतूद होती बघा. मध्यवर्ती बँक जी आहे या मध्यवर्ती बँकेची जी स्थापना करायची आहे ना, या स्थापनेसंदर्भात तरतूद करण्यात आली होती आणि त्या आधारावरतीच बघा हे विधेयक मांडण्यात आलं होतं. आता 3 सप्टेंबरला हे विधेयक मांडलं. आता 3 सप्टेंबरला हे विधेयक जेव्हा मांडल्यानंतर या विधेयकाला मान्यता देण्यात आली आणि 6 मार्च 1934 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला काय करण्यात आली तर संमती देण्यात आली. आणि त्या संदर्भातच बघा आरबीआयचा जो कायदा आहे, आरबीआय ॲक्ट 1934 जो आहे तो 1934चा आरबीआय ॲक्ट पास करण्यात आला होता बघा. अशा प्रकारची काय होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसंदर्भातली काय होती तर ही प्रोसेस होती बघा. म्हणजे थोडक्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा जो आहे तो 1934चा तयार करण्यात आलेला होता बघा. आता हे जी आरबीआयची स्थापना केली, या स्थापनेचा मुख्य उद्देश काय होता बघा, म्हणजे मध्यवर्ती बँक असावी. मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता बघा. एक म्हणजे पैसा असेल, त्याचबरोबर काही जी पतधोरणं होती बघा, पतधोरण, पैसा आणि पतधोरण यांच्यामध्ये काय असावं एक समन्वय स्थापन असावा. म्हणजे समन्वय प्रस्थापित करणे पहिला उद्देश होता की जो पैसा आहे या पैशाच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर जे काही पतधोरणं जे आहेत या पतधोरणाच्या बाबतीमध्ये मौद्रिक धोरणं जे आहे त्याच्यामध्ये काय असावं तर एक समन्वय असावा आणि एक समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून या आरबीआयची स्थापना करण्यात आली होती. दुसरा उद्देश आरबीआयच्या स्थापनेपाठीमागचा काय होता की देशात बँकिंग प्रणालीचा विकास करायचा आहे बघा. देशात जी बँकिंग प्रणाली आहे, बँकिंग सिस्टीम जे आहे, या बँकिंग सिस्टीमचा काय करायचा आहे तर विकास करायचा आहे.
विकास करणे, हा दुसरा उद्देश होता बघा. नंतर तिसरा उद्देश काय सांगण्यात आलेला आहे बघा, रुपयाची जी आंतरिक आणि बाह्य किंमत स्थिर ठेवायची आहे बघा. म्हणजे रुपयाची व्हॅल्यू जी आहे चेंज होते, तर या रुपयाची इंटरनल म्हणजे आंतरिक, इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला व्हॅल्यू जी आहे ही काय करायची आहे तर स्टेबल ठेवायची आहे. स्टेबल दॅट इज स्थिर ठेवायचे आहे. याच्यासाठी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश होता. त्याचबरोबर मुद्रा बाजाराचे सतत आणि एकत्रित स्वरूप विकसित करायचं होतं बघा. जी मुद्रा बाजार आहे, मुद्रा बाजार जो आहे, या मुद्रा बाजाराचं काय करायचं आहे तर सतत आणि एकत्रित काय करायचं आहे तर स्वरूप विकसित करायचं आहे. स्वरूप विकसित करणे हा पण याचा उद्देश होता बघा. त्याचबरोबर विदेशांची जी चलनं आहेत, परकीय देशातील जी चलनं आहेत त्यांच्या संदर्भात काय करायचं आहे तर एक म्हणजे परकीय चलन जसं डॉलर आहे, येन आहे, यांच्याबरोबर तर संबंध ठेवायचेच आहेत. पण हे संबंध ठेवत असताना इंडियाच्या रुपयाची व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूमध्ये स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे थोडक्यात इंटरनॅशनल करन्सी जी आहे, इंटरनॅशनल करन्सीच्या बाबतीमध्ये काय असावं तर एक प्रकारे संबंध जे आहेत ते कायम ठेवायचे आहेत आणि रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती काय करायची आहे तर स्थिर ठेवायचे आहेत. अशा प्रकारचं काय होतं तर मुख्य उद्देश होता बघा. नंतर 6 नंबरचा उद्देश काय सांगण्यात आला, 6 नंबरचा तर बँकांच्या रोखता निधीचे केंद्रीकरण करणे. ज्या बँका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनलाइज बँका असतील, त्याचबरोबर खाजगी बँका असतील, तर यांचा जो निधी आहे या निधीचं काय करायचं सेंट्रलायझेशन म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ते निधी काय करतील तर ठेवतील, अशा प्रकारे सेंट्रलायझेशन करणे हा पण उद्देश होता. त्याचबरोबर जे कृषी पतपुरवठा जे आहेत याचं व्यवस्थापन करायचं आहे. कृषी क्षेत्रासाठी जो पतपुरवठा केला जातो, पैशाचा पुरवठा जो केला जातो पतपुरवठा, तर हा कृषी क्षेत्राचा पतपुरवठा जो काय आहे याला काय करायचं, याचं व्यवस्थापन करायचं आहे बघा. व्यवस्थापन करणे, मॅनेजमेंट करणे हे पण या RBIचा मुख्य उद्देशांच्या कॅटेगरीमध्ये येत आहे बघा. आणि 8 नंबरला बघा, देशांतर्गत बचत वाढवण्यास प्रोत्साहन देणे बघा. देशामध्ये जी बचत आहे ही बचत काय करायची आहे वाढवणे, याच्यासाठी काय करायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे, प्रोत्साहन देणे. अशा उद्देशाच्या मार्फत या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काय करण्यात आली होती स्थापना करण्यात आली होती. हे 8 महत्त्वाचे उद्देश जे आहेत हे काय करा तर व्यवस्थित लक्षात ठेवा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 1934ला स्थापना करण्यात आली. स्थापना केली त्यावेळेला काय करण्यात आले होते की ही एक प्रकारची खाजगी बँक होती बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक प्रकारची खाजगी बँक होती. आता या खाजगी बँकेचं ही पूर्ण भारतामध्ये पसरलेली होती त्यावेळेला. मग सरकारनं पण याच्या संदर्भातले काही धोरणांच्या मध्ये सुसूत्रता ठेवण्यासंदर्भात, त्याचबरोबर चलनविषयक, त्याचबरोबर बँकिंग विषयक जे प्रश्न आहेत हे योग्य रीतीनं हाताळण्यासाठी बघा काय करण्यात आलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सार्वजनिक मालकीकडे हस्तांतर कायदा जो आहे तो 1948चा करण्यात आला बघा. कुठला कायदा? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सार्वजनिक मालकीकडे हस्तांतर कायदा, तिचा तर 1948चा तयार करण्यात आला बघा. आणि या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता, एक म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI असेल आणि गव्हर्नमेंट आहे यांच्यामधली जी धोरणं आहेत बघा, धोरणांमध्ये काय करायचं आहे तर सुसूत्रता ठेवायची आहे, ठेवणे हा मुख्य उद्देश होता या कायद्याचा. आणि दुसरा उद्देश इथं काय सांगण्यात आलं होतं बघा, चलनविषयक आणि त्याचबरोबर बँक विषयक जे काही प्रश्न असतील ते काय करायचं योग्य रीतीने हाताळणे जावे. या 2 उद्देशांच्या मार्फतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सार्वजनिक मालकीकडे हस्तांतर कायदा 1948 करण्यात आला होता बघा. आता याच्यामध्ये थोडक्यात इथं काय सांगायचं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करायचं आहे. काय करायचं आहे तर राष्ट्रीयकरण. आता हे राष्ट्रीयकरण करण्याची गरज का होती बघा, गरज काय होती राष्ट्रीय करण्यापाठीमागची? पहिली गरज ही होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, हे एक महत्त्वाचं कारण होतं बघा. RBI जी आहे ही काय होती तर प्रायव्हेट बँक होती, सुरुवातीला प्रायव्हेट बँक होती. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काही मी म्हणेल की
सत्ता म्हणेल मी, सत्ता तर एका व्यक्तिगटाकडे नसावी, या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज होती. या आधारावरतीच बघा 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय करण्यात आलं तर राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बघा. आता याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या भागधारकांना 100 रुपयाच्या भागासाठी 118 रुपये 10 आणे देण्यात आले होते. म्हणजे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे मालक होते त्यावेळेचे, ज्यांचे शेअर्स होते, की त्या शेअर्स धारकांना 100 रुपये पाठीमागे काय करण्यात आले की तर 118 रुपये 10 आणे अशा प्रकारे काय करण्यात आले तर म्हणजे 118 रुपये म्हणजे 18 रुपये 10 पैसे एक्स्ट्रा देण्यात आले होते. अशा प्रकारे त्यांच्याकडून ते शेअर्स काढून घेऊन त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. इथं हा प्रश्न तयार होतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे राष्ट्रीयकरण झालं होतं ते कधी झालं होतं तर 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बघा. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आपण समजून घेतलं की RBIचं राष्ट्रीयकरण कसं झालं होतं. आता याच्यामध्ये पुढचा भाग जो आहे तो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर त्याच्या संदर्भातला कायदा तयार करण्यात आला. कसला तर बँकिंग नियामक कायदा तयार करण्यात आला. हे पॉईंट्स व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढे मी टाकत आहे बघा, RBIचे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चा. आता हा जो ॲक्ट आहे या ॲक्टच्या मार्फत काय सांगण्यात आले बघा, या ॲक्टमध्ये काय सांगितलं की RBI जी आहे ही RBI सर्व ज्या बँका आहेत बघा या बँकांच्यावरती नियंत्रण करण्याचा अधिकार असेल RBIकडे. या कायद्याच्या अंतर्गत सांगितलं की देशामधील ज्या बँका आहेत, देशामधील ज्या बँक्स आहेत या बँक्सवरती काय नियंत्रण हे कोणाचं असेल तर RBIचं या बँकांच्यावरती नियंत्रण असेल. पहिला मुद्दा इथं सांगण्यात आला होता बघा. त्याचबरोबर सेक्शन 24 देण्यात आलेलं आहे. या सेक्शन 24 नुसार बघा बँकांवर SLR बंधनकार, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे, म्हणजे काही रक्कम जी आहे ही बँकांनी साईडला काढून ठेवणं गरजेचे आहे. त्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणण्यात आलेलं आहे. तर SLR काढून ठेवणं हे काय तर बंधनकारक आहे. मॅन्डेटरी म्हणजे बंधनकारक, मॅन्डेटरी आहे SLR काढून ठेवणं. हा पण सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सेक्शन 35A जो आहे, सेक्शन 35A. आता या सेक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा, तर या सेक्शननुसार RBIवर सर्व बँकांना आदेश देण्याचा अधिकार आहे बघा. म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑल इंडियामधील बँक ज्या आहेत, ऑल इंडिया बँक ज्या आहेत त्यांना काय करू शकते तर आदेश देऊ शकते, देण्याचा अधिकार आहे. आदेश देण्याचा अधिकार आहे तो सेक्शन 35च्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे बघा. त्याचबरोबर सेक्शन नंबर जो 22 आहे या 22 नुसार भारतात बँक व्यवसाय करण्यासाठी RBIचा परवाना पाहिजे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी एखाद्याला जर बँक चालू करायची असेल तर सेक्शन 22 नुसार काय करण्यात आले तर तुम्हाला परवानगी घेणं गरजेचं आहे बघा. त्याचबरोबर सेक्शन जो 23 आहे, सेक्शन 23च्या अंतर्गत बँकेची नवीन ब्रँच काढायची असेल, ब्रँच, तर ब्रँच काढण्यासाठी किंवा शाखेची जागा जरी बदलायची असेल, जागा बदलणे हे जरी करायचं असलं तरी काय करावं लागेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेणं काय तर संमती गरजेची आहे. ओके, हे पण मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत बघा. त्याचबरोबर सेक्शन 35 जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे ह्याच्यामध्ये सेक्शन 35 जो आहे या 35 मध्ये काय सांगण्यात आलं, बँकांचा जमा खर्च, लेखे, कागदपत्रे परीक्षणाचा अधिकार देण्यात आला बघा. ज्या बँका आहेत, पूर्ण देशामधल्या ज्या बँका आहेत त्यांचं काय करण्याचं आहे तर जमा खर्च बघायचा आहे, खर्च बघणे. त्याचबरोबर जे लेखे आहेत, लेखे पाहणे, नंतर कागदपत्रांचे परीक्षण करणे, पत्रे जे आहे त्याचं परीक्षण करणे. तर हा करण्याचा अधिकार जो आहे तो या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे, RBIला देण्यात आलेला आहे. की ज्या देशामधल्या बँका आहेत
त्यांच्या सर्व जमा खर्चाचं, लेख्यांचं, कागदपत्राचं परीक्षण करणं. तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट सेक्शन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलेले आहेत बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो 1949 आहे त्याच्या अंतर्गत. खूप इम्पॉर्टंट सेक्शन्स मी घेतलेले आहेत. नंबर ऑफ सेक्शन्स आहेत, भरपूर सेक्शन्स आहेत, त्याच्यामधले हे सेक्शन्स मी घेतलेले आहेत बघा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वित्तीय वर्ष काय आहे, तर ज्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI याचं फायनान्शियल इयर जे आहे, ज्यावेळेला याची स्थापना झाली त्यावेळेला 1 जानेवारी ते 31 डिसेंबर होतं बघा. ज्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळेला 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर होतं. पण सध्या आत्ता जर बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं वित्तीय वर्ष जे आहे ते 1 जुलै टू 31 जून अशा प्रकारे आहे. 1 जुलैपासून 31 जूनपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय आहे तर वित्तीय वर्ष आजच्या घडीला आहे. जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळेला 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर अशा प्रकारे होतं. म्हणजे बऱ्यापैकी आपण संपूर्ण डिटेल्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये घेतलेल्या आहेत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील जे संचालक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मध्यवर्ती संचालक मंडळ असेल, कार्यकारी संचालक मंडळ असेल, त्याचबरोबर 4 स्थानिक मंडळे आहेत, काही स्वतः स्थापन केलेली बँकेच्या मार्फत संस्था असतील, काही संलग्न संस्था असतील, त्याचबरोबर प्रशिक्षण देणारे जे केंद्र आहेत आणि इतर जे कार्यात्मक विभाग जे आहेत याच्याविषयी थोडक्यात आढावा घेऊ बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा जो मी आता चार्ट काढतोय तो पण चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्या चार्टला पण अजिबात काय करायचं नंतर मिस करायचं नाही. तोपर्यंत हे पॉईंट्स जे आहेत व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयचे काय करायचं आहेत आपल्याला मध्यवर्ती संचालक मंडळ आपण बघू. पहिल्यांदा आरबीआयचं मध्यवर्ती संचालक मंडळ. ओके. आता मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये काय येते, एक म्हणजे याचे 3 टप्पे येतात बघा. एक आहे ते कार्यालयीन संचालक. दुसरे जे आहे ते गैर कार्यालयीन संचालक. आणि तिसरा जो महत्त्वाचा संचालक मंडळाचा जो भाग आहे तो आहे मंडळ समित्या. तर असे 3 काय करण्यात आले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे मध्यवर्ती संचालक मंडळ आहे त्याचे विभाग करण्यात आले आहेत. आता कार्यालयीन संचालक किती असतात तर 5 असतात. गैर कार्यालयीन संचालक किती असतात तर 16 असतात बघा. आता कार्यालयीन संचालकामध्ये एक गव्हर्नर असतं. ठीक आहे, इथं 1 आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात बघा. 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. ओके. रिझर्व्ह बँकेचा एक गव्हर्नर असून 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. आता 4 जे डेप्युटी गव्हर्नर असतात त्याच्यामध्ये बघा 4 वेगवेगळे काय करण्यात आले तर विभाग देण्यात आलेला आहे. समजा एक गव्हर्नर जो आहे 4 पैकी एक जो आहे त्याला वित्तीय बाजार आणि वित्तीय पायाभूत सुविधांचा विभाग देण्यात येतो बघा. वित्तीय बाजार आणि वित्तीय पायाभूत सुविधा. हा प्रकार झाला. दुसरं जे आहे दुसरं काय सांगण्यात आलं बघा पर्यवेक्षण असेल. त्याचबरोबर समावेशन आणि माहिती अधिकार विभाग हा दुसरा विभाग झाला. हा दुसरा डेप्युटी गव्हर्नर देण्यात येतो. नंतर तिसरा डेप्युटी गव्हर्नर जो आहे नियमन आणि जोखीम व्यवस्थापन नियमन आणि जोखीम व्यवस्थापन व कार्यविषयक विभाग. ओके. हा तिसरा डेप्युटी गव्हर्नरला हा विभाग देण्यात येतो. आणि चौथा जो डेप्युटी गव्हर्नर असतो त्याला चलनविषयक धोरण आणि संशोधन
चलनविषयक धोरण आणि संशोधन हे विभाग जे आहेत हे डेप्युटी गव्हर्नर जे असतात त्यांना विभागित करण्यात आलेले असतात बघा. म्हणजे इथं आपण समजून घेतलं कार्यालयीन जे 5 संचालक असतात त्याच्यामध्ये एक गव्हर्नर असतो आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. जे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांना 4 विभाग देण्यात येतात बघा. ही 4 विभागाची नावं देण्यात आलेली आहेत. हे 4 विभाग लक्षात ठेवा. आता गैरसंचालक जे आहेत गैर कार्यालयीन संचालक किती आहेत 16 आहेत. याच्यामध्ये 4 जे असतात ते स्थानिक प्रतिनिधी असतात बघा. याच्यामध्ये 4 स्थानिक प्रतिनिधी फक्त लिहितो लिहितो स्थानिक प्रतिनिधी असतात. त्याचबरोबर 10 गैरशासकीय प्रतिनिधी असतात. 10 जे आहेत ते गैरशासकीय 4 गैरशासकीय प्रतिनिधी असतात आणि 2 शासकीय असतात बघा. 2 शासकीय प्रतिनिधी असतात. ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल 16 काय असतात तर गैर कार्यालयीन संचालक असतात बघा. आता याच्यामध्ये मंडल समिती ज्या आहेत या मंडल समित्या एकूण 3 मंडल समित्या असतात बघा. इथं लिहितो बघा अशा. पहिली मंडल समिती जी आहे ही मध्यवर्ती मंडल समिती मंडल समिती. दुसरी जी आहे सेकंड नंबरची ती आहे वित्तीय पर्यवेक्षण मंडल समिती. फायनान्शियल सुपरविजन बोर्ड आहे बघा. वित्तीय इथं लिहितो वाटल्यास असं वित्तीय पर्यवेक्षण मंडल समिती. आणि तिसरी जी आहे ती कुठली आहे तर देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडल समिती. तर अशा प्रकारचे काय तर एकूण 3 मंडल समित्या आहेत. तिन्ही पण बघा ही मध्यवर्ती मंडल समिती, वित्तीय पर्यवेक्षण मंडल समिती आणि तिसऱ्या नंबरची जी आहे सी नंबरची ती कुठली आहे तर देणी व निरसन व नियमन पर्यवेक्षण मंडल समिती. तर अशा प्रकारच्या ह्या मंडल समित्या आहेत. म्हणजे इथंपर्यंत आपण मध्यवर्तीय संचालक मंडळाचं जे डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी माहिती बघितली. त्याच्यानंतर हा झाला एक भाग झाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे याच्यामधला ए जो आहे तो मध्यवर्तीय संचालक मंडळ आहे. त्याच्यानंतर कार्यकारी संचालक मंडळ येतात बघा. कार्यकारी संचालक मंडळ ते जनरली काय त्याचा आकडा फिक्स नसतो. कार्यकारी संचालक मंडळ हे पॉईंट लिहून घ्या. बी जो आहे हा कार्यकारी संचालक मंडळ कार्यकारी संचालक त्याचा आकडा फिक्स नसतो बघा. त्याच्यानंतर सी जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा तिसरा जो टप्पा येत आहे बघा तो आहे स्थानिक मंडळ जे आहे बघा. स्थानिक मंडळे. आता स्थानिक मंडळे किती असतात तर स्थानिक मंडळे एकूण 4 आहेत. कुठे कुठे आहेत बघा 4. एक म्हणजे पश्चिम यालाच मी वेस्टर्न म्हणेल बघा. वेस्टर्न कुठं आहे याचं मुख्यालय मुंबईला आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते दक्षिण म्हणजे साऊथ. दक्षिणला कुठला आहे तर चेन्नईला आहे. चेन्नई. नंतर तिसरं जे आहे ते कुठं आहे तर पूर्व म्हणजेच ईस्ट साईडला आहे बघा. याचं कुठं आहे मुख्यालय कोलकाता. आणि तिसरं जे आहे ते कुठं आहे तिसरं उत्तर म्हणजेच नॉर्थ साईडला. याचं मुख्यालय जे आहे ते दिल्लीला आहे. अशा प्रकारे स्थानिक मंडळे जे 4 आहेत या स्थानिक 4 मंडळाची काय करण्यात आलेली तर ही मुख्यालये देण्यात आलेली आहेत. आणि 4 स्थानिक मंडळे कुठे कुठे आहेत तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी 4 देण्यात आलेले आहेत बघा. ठीक आहे. हा झाला सी प्रकार बघितला. नंतर डी जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये डी संलग्न संस्था कोणत्या आहेत बघा. संलग्न संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संलग्न संस्थांमध्ये एक आहे नाबार्ड. रिफायनान्स इन्स्टिट्यूट आहे. नाबार्डचं मुख्यालय जे आहे ते कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी नाबार्डचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते DICGC. DICGC याचं पण मुख्यालय कुठं आहे तर मुंबईला आहे बघा. जे आपण बँकेत पैसे ठेवलेले असतात ना त्या पैशासाठी बघा जी हमीदार जे असतात DICGC असतं बघा. त्याचबरोबर BRBNMPL याचं मुख्यालय कुठं आहे तर बेंगलोर या ठिकाणी बघा. बेंगलोर या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आणि नॅशनल हाऊसिंग बँक जे आहे NHB याचं मुख्यालय कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे बघा. मुख्यालय विचारली जातात म्हणून मी इथं मुख्यालय घेतलेली आहेत. नाबार्डचं मुख्यालय मुंबईला आहे. DICGCचं मुख्यालय मुंबईला आहे. BRBNMPLचं मुख्यालय बेंगलुरूमध्ये आहे. नॅशनल हाऊसिंग बँकचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बघा. आता डी प्रकार आपण समजून घेतला.
नंतर ई जो आहे, एकूण 35 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यात्मक विभाग आहेत बघ. किती कार्यात्मक विभाग जे आहेत, किती आहे तर 35 कार्यात्मक विभाग इथं देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता प्रशिक्षण केंद्र जे आहेत, एकूण 5 ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षण केंद्र आहेत. तर ती 5 ही प्रशिक्षण केंद्र आणि त्यांची नावं जी आहेत ते लक्षात ठेवा बघा. प्रशिक्षण केंद्र, आरबीआयचे जे प्रशिक्षण केंद्र आहे ते किती आहेत, टोटल 5 आहेत. पहिलं प्रशिक्षण केंद्र कुठं आहे तर पहिलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग म्हणण्यात आले बघा. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग हे कुठं आहे, पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी आहे. 2 नंबरला जे आहे ते कोणतं आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज, आरबीआय स्टाफ कॉलेज. आरबीआय स्टाफ कॉलेज कुठं आहे तर चेन्नईला आहे. चेन्नई या ठिकाणी आरबीआयचं स्टाफ कॉलेज आहे. नंतर 3ऱ्या नंबरचे जे प्रशिक्षण केंद्र जे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग मॅनेजमेंट. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग मॅनेजमेंट याचं पण कुठं आहे तर हे पुणे या ठिकाणी आहे बघा. नंतर 4th नंबरचं कुठलं आहे तर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च हा कुठं आहे तर हे मुंबईला आहे. मुंबई या ठिकाणी आहे. आणि 5th नंबरचं जे आहे ते कुठलं तर इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी. ओके, तर हे कुठं आहे तर हैदराबादला आहे. हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजेच इथं आपण 5 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आरबीआयची प्रशिक्षण केंद्र समजून घेतली. ही 5 प्रशिक्षण केंद्र कुठे कुठे आहेत, एक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग पुणे या ठिकाणी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं स्टाफ कॉलेज जे आहे ते चेन्नई या ठिकाणी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग मॅनेजमेंट हे कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर द डेव्हलपमेंट रिसर्च जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. आणि इन्स्टिट्यूट फॉर द डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन अ बँकिंग टेक्नॉलॉजी, बँकिंग टेक्नॉलॉजी म्हणलं की हैदराबाद, डेव्हलपमेंट रिसर्च म्हणलं की मुंबई, बँकिंग मॅनेजमेंट म्हणलं की पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग जे आहे ते पुणे आणि स्टाफ कॉलेज जे आहे ते चेन्नईला आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण केंद्र 5 ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजे इथं आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये स्थापना कशा प्रकारे झाली त्याच्या डिटेल्स घेतल्या, एकदम व्यवस्थित समजून घेतलं. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता तो आपण समजून घेतला. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो सार्वजनिक मालकीकडे हस्तांतर कायदा जो आहे तो 1948चा, त्याचं कारण काय होतं ते समजून घेतलं. त्याचबरोबर 1949चा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भात बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चा जो आहे 49चा, तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे सेक्शन्स आपण समजून घेतले. आणि त्या सेक्शन्समध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे अधिकार आहेत, म्हणजे SLR बंधनकारक आहे काही बँकांना, नवीन ब्रँच काढायचे असेल तर तो सेक्शन्स असेल, बँकांची स्थापना करायची असेल तर त्याच्या संदर्भातला सेक्शन्स असेल. तर या संदर्भातली संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे वित्तीय वर्ष जे आहे ते 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत सुरुवातीला होतं. आणि आज बघितलं तर आज किती आहे तर 1 जुलै ते किती आहे तर 30 जूनपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं फायनान्शियल इयर देण्यात आलेलं आहे. देशाचं फायनान्शियल इयर बघितलं तर किती आहे तर देशाचं फायनान्शियल इयर 31 मार्च एंड असतं बघा. मग चालू कुठून होत असेल तर 1 एप्रिल असेल बघा. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत देशाचं फायनान्शियल इयर आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं 1 जुलैपासून 30 जूनपर्यंत फायनान्शियल इयर असतं बघा. ठीक आहे, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भात बघा राष्ट्रीयकरण जे झालं ते कधी झालं होतं तर 1 जानेवारी
1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं बघा. जे 100 रुपयाचे शेअर्स होते ते 118 रुपये 10 पैशाला काय करण्यात आले होते तर खरेदी करून म्हणजे ज्यांच्याकडे शेअर्स होते त्यांच्याकडून हस्तांतरित करण्यात आलेले होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मध्यवर्ती संचालक मंडळ जे आहेत, कार्यकारी संचालक असतील, 4 स्थानिक मंडळे असतील, काही स्वतः स्थापन केलेल्या संस्था बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काही स्वतः स्थापन केलेल्या संस्था हा एक मुद्दा राहिला होता बघा. RBIच्या स्वतः स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत, पहिली संस्था जी आहे ती कुठली आहे तर बँक बोर्ड ब्युरो जी आहे, बँक बोर्ड ब्युरो ही पहिली संस्था आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्वतः स्थापन केलेली. दुसरी जी आहे ती मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. ठीक आहे. तर या 2 संस्था ज्या आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत स्वतः स्थापन करण्यात आल्या आहेत. नंतर संलग्न संस्था आपण बघितल्या जसं की नाबार्ड आहे, DICGC आहे, नंतर BRB, NMLP असेल, बेंगळुरूला त्याचं मुख्यालय आहे, नॅशनल हाऊसिंग बँकेचं नवी दिल्लीला आहे. ह्या पण डिटेल्स आपण बघितल्या. नंतर प्रशिक्षण केंद्र जे आहेत 5 प्रशिक्षण केंद्र इथं देण्यात आलेले आहेत. 5ही प्रशिक्षण केंद्राच्या बाबतीमध्ये माहिती बघितली. 35 कार्यात्मक विभाग पण देण्यात आलेले आहेत. आता मध्यवर्ती संचालक मंडळ जे आहे त्याच्यामध्ये 5 कार्यालयीन संचालक असतात. याच्यामध्ये एक गव्हर्नर असतो, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. गैर कार्यालयीन संचालक जे आहेत ते 16 आहेत. याच्यामध्ये 4 स्थानिक प्रतिनिधी असतात, स्थानिक मंडळाचे प्रतिनिधी जसं की मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली म्हणजे पश्चिम, दक्षिण, पूर्व, उत्तर अशा प्रकारचे जे 4 स्थानिक मंडळे आहेत तर तिथले 4 संचालक असतील, 10 गैर शासकीय प्रतिनिधी असतील आणि 2 शासकीय प्रतिनिधी असतील. अशा प्रकारे सांगण्यात आलेले आहेत कार्यालयीन संचालक. नंतर मंडळ समित्या बघितल्या. एकूण 3 मंडळ समित्या आहेत. एक मध्यवर्ती मंडळ समिती, दुसरी वित्तीय पर्यवेक्षण मंडळ समिती आणि तिसरी जी आहे ते देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ समिती. अशा प्रकारे काय करण्यात आले तर मंडळ समित्यांची पण इथं माहिती देण्यात आलेली आहे. एकदम डिटेलमध्ये आपण ह्या सर्व माहितींना बघितलेलं आहे. आता जो राहिलेला भाग जो आहे तो भाग आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. तोपर्यंत मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.